तर मग आज बनवूया पौष्टिक असे बिटाचे चटपटीतदार लाडू. लहान मुलांसाठी एकदम सोपी रेसिपी आहे. आज आपण बनवणार आहोत बीटचे चटकदार असे लाडू. त्याच्यासाठी 3 बीट घेतलेले आहेत, हिरवी मिरची, लिंबू, कढीपत्ता, कोथिंबीर, चाट मसाला, तेल, 1 वाटी गरा, तीळ, मीठ आणि जिरे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर हे बिटाची साल काढून व्यवस्थित चिरून ह्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आपल्याला. मग अशी बीटची सगळी साल काढून घ्यायची आणि चिरून व्यवस्थित मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. मला असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. मग आपल्याला हे अशा प्रकारे आता गाळून घ्यायचं आहे सगळं. 1-2 वाटी तरी आपला हा रस भरला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला रस काढून घ्यायचे. बघा आपण कढईमध्ये आता हे टाकून घेऊयात. मग 2 वाट्या तरी आपलं हे मिश्रण भरलेलं आहे छोट्या. त्यात चवीनुसार मीठ टाकायचे. थोडं गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यात गरा टाकून घेणार आहे. बघा चांगलं उकळले. आता हे जरा गरम झाले. आपण यात गरा टाकून घेऊया. बघा आपल्याला हे सगळं असा गोळा होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचंय. बघा चांगलं हे कढईने मिश्रण सोडेपर्यंत आपल्याला हे चांगलं व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे. परतायचं आहे आपल्याला तोपर्यंत. आता आपण हे गार करून घेऊयात. बघा आपण आता ह्या मिश्रणाचे असे लाडू छोटे छोटे वळून घेणार आहे. बघा अशा प्रकारे सगळे गोळे बनवून रेडी आहेत. आता हे आपण वाफवून घेणार आहे. बघा एका पातेल्यातले गरम पाणी करायचं. वाफ आलेली आहे ना, त्याच्यात आपण हे गोळे टाकून घेणार आहे व्यवस्थित. 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. बघा 7 ते 8 मिनिटं झाली. आपण ताट झाकून वाफवून घेतल्यात. बघा सगळे मोकळे झालेले आहेत, चांगले वाफवलेले आहेत. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. बघा फोडणीसाठी थोडं तेल टाकून घेऊयात. त्यानंतर थोडीशी जिरे टाकूयात त्याच्यात. आपल्याला लसूण राहिलेलं बघा, कढीपत्त्या खालीच गेलता. थोडा लसूण टाकून घेऊयात. हे चांगलं परतून घेऊया व्यवस्थित. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया थोडा. त्यानंतर थोडेसे तेल आणि थोडीशी मिरची.
बघा मिरची आणि तेल पण आपले चांगले परतले. त्याच्यानंतर आपण हे बनवलेले लाडू टाकून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करायचं बघा. कसलं भारी दिसतंय. मुलांना तर एकदम खूप आवडते. तिखट असल्यामुळं थोडंसं आणि चटपटीदार असल्यामुळं. तर आपण त्यात थोडंसं मीठ टाकणार होतं. अगोदर मीठ टाकले बघा, त्याच्यामुळं आपण थोडंसं किंचित मीठ टाकून घेणार आहे. त्याचबरोबर थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे. तर आंबटपणा आली तर आणखीनच टेस्ट वाढते बघा ह्याची. आणि मुलं पण आवडीने खातात. पौष्टिक असा हा पदार्थ आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा. बघा थोडे 1-2 मिनटं असलं आपण परतून घ्यायचं व्यवस्थित. बघा हे व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपलं हेल्दी आणि एकदम पौष्टिक असं लहान मुलांसाठी बिटाचे चटपटीदार लाडू तयार झालेले आहेत. खायला तर एक नंबर लागतात. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. धन्यवाद.